नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वीमधील वेव्ह ऑप्टिक्स या चॅप्टरमधील इंटरफेरन्स ऑफ लाईट हा कन्सेप्ट बघितलेलाच आहे. आणि आता याच्यानंतरचं आर्टिकल असणार आहे आपलं यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. सो द सायंटिस्ट यंग वॉज द फर्स्ट हू डेमॉन्स्ट्रेट द इंटरफेरन्स ऑफ लाईट ॲक्च्युली. सो इन दिस एक्सपेरिमेंट S1 and S2 are the two coherent sources, means they are the slits drawn on the board, plain board, and they are illuminated by a plane wavefront. Okay, now when this wavefront reaches at S1 and S2, these are the equidistant from the point source which is kept at large distance, or we say this wavefront is obtained from that point source. Okay, now here these continuous lines are nothing but the crest and dotted lines are nothing but the troughs. So these two sources S1 and S2 emit continuous crest trough means the waves, and these waves interfere with each other, or we say they get overlap. बघा इथं या ठिकाणी हा एक कार्डबोर्ड घेतलेला आहे आणि त्या कार्डबोर्डवरती S1 आणि S2 या दोन स्लिट्स आपण तयार केलेल्या आहेत. लिनियर सोर्स आपण इथं आत्ता वापरलेला आहे आणि या कार्डबोर्डवरती हा प्लेन वेव्हफ्रंट इन्सिडंट होतो आहे. हा प्लेन वेव्हफ्रंट आपल्याला एका पॉईंट सोर्सपासून मिळालेला असेल की जो खूप लार्ज डिस्टन्सवर आहे आणि त्या पॉईंटपासून S1 आणि S2 इक्विडिस्टंट असल्यामुळं S1 आणि S2 या दोन्ही सोर्सेसना आपण कोहरंट सोर्सेस म्हणू शकतो की ज्यांच्याकडून आपल्याला ज्या वेव्ज बाहेर पडलेल्या दिसत आहेत त्या इन फेज असणार आहेत. ठीक आहे, आता नाव दीज टू सोर्सेस इमिट द वेव्ज इन द फॉर्म ऑफ अल्टरनेट क्रेस्ट अँड ट्रफ. आता या वेव्जचं जेव्हा इथं इंटरफेरन्स आपल्याला झालेला दिसतोय तर तुम्ही इथं बघू शकता की काही पॉईंट्स असे आहेत की जिथं क्रेस्ट ड्यू टू वन वेव्ह कोइन्साइड विथ crest due to another wave, किंवा ट्रफ ड्यू टू वन वेव्ह कोइन्साइड विथ ट्रफ ड्यू टू अनादर वेव्ह. आणि त्या ठिकाणी मग दोन्ही वेव्ज एकाच फेजमध्ये असल्यामुळं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स झालेला आहे. आणि आपल्याला जर स्क्रीनवर बघायचं झालं तर त्या ठिकाणी आपल्याला ब्राईट पॉईंट किंवा मॅक्झिमम इंटेन्सिटीचा पॉईंट दिसणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता डॉटनी आपण ब्राईट पॉईंट्स दाखवलेले आहेत. ठीक आहे, आता या ठिकाणी आणखी असेही काही पॉईंट्स आहेत की जिथं दोन वेव्ज आउट ऑफ फेज जुळलेले आहेत. म्हणजेच काय तर क्रेस्ट ड्यू टू वन वेव्ह कोइन्साइड विथ ट्रफ ड्यू टू अनादर वेव्ह, म्हणजे ही डॉटेड लाईनचा ट्रफ आहे आणि कंटिन्युअस लाईनचा क्रेस्ट आहे. तर हे तर मी क्रॉस केलेले आहेत बघा, क्रॉस. तर हे क्रॉस याचा अर्थ या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स झालेला आहे आणि त्यामुळं आपल्याला मिनिमम इंटेन्सिटीचा किंवा डार्क पॉईंट मिळालेला दिसतो. मग जर आपण स्क्रीनवर बघितलं तर आपल्याला अल्टरनेट ब्राईट डार्क असे पॉईंट्स दिसणार आहेत. ठीक आहे, मग हा असणार आहे इंटरफेरन्स पॅटर्न. तर हा झाला यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ॲक्च्युली हा मॉडिफाईड एक्सपेरिमेंट आहे. यंग सायंटिस्टनी सुरुवातीला जो एक्सपेरिमेंट केलेला होता तेव्हा त्यांनी प्लेन वेव्हफ्रंटच्या ऐवजी स्फेरिकल वेव्हफ्रंट वापरलेला होता आणि स्लिटच्या ऐवजी पिनहोल्स म्हणजे फक्त पॉईंटच्या रूपातला सोर्स वापरलेला. शिवाय त्यांनी सनलाईट वापरलेला होता. मात्र त्यामध्ये मॉडिफिकेशन्स करण्यात आली आणि मॉडिफिकेशन केल्यानंतर स्फेरिकल वेव्हफ्रंटच्या ऐवजी प्लेन वेव्हफ्रंट वापरण्यात आला. सो दिस वॉज द फर्स्ट वन चेंज मॉडिफिकेशन. प्लेन वेव्हफ्रंट instead of pinholes, slits used, and also instead of sunlight, monochromatic light used. Means the sunlight replaced by monochromatic light. These are the modifications made in the Young's
डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आता याचा इम्पॉर्टन्स मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की दिस वॉज द फर्स्ट एक्सपेरिमेंट टू डेमॉन्स्ट्रेट द इंटरफेरन्स फिनॉमिनन ऑफ लाईट. आणि याचा दुसरा इम्पॉर्टन्स ॲज हिअर मोनोक्रोमॅटिक लाईट इज यूज, सो वी कॅन फाइंड आउट द वेवलेंथ ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट विच इज यूज्ड. सो वी कॅन फाइंड हिअर वेवलेंथ. नाउ वी स्टडी theory of interference of bands. Suppose here are S1 and S2 are two coherent monochromatic equally bright closely spaced sources. The distance between the two sources is equal to small d, and at a capital distance d a screen is placed on which we can observe the interference pattern of the waves emitted from the two sources S1 and S2. O is the central point of the two sources. Now, the distance between S1 O is equal to d by 2. Okay. Here, waves are emitted from S1 and S2. We take two waves, S1 O dash and S2 O dash. These are the paths traveled by the two waves. When these two waves meet at the point O dash, the path difference between the two waves is equal to 0. So, as the path difference is 0, we get maximum intensity or bright band at the point O dash. So, this O dash will act as central bright band. बघा या ठिकाणी S1 आणि S2 हे दोन कोहरंट मोनोक्रोमॅटिक इक्वली ब्राईट या पद्धतीचे सोर्सेस आहेत आणि ते लिनियर सोर्सेस आहेत. या दोन सोर्सेसमधील अंतर हे स्मॉल डी आहे. आपण या दोन सोर्सेसपासून कॅपिटल डी एवढ्या अंतरावरती स्क्रीन ठेवलेला आहे. आता हा स्क्रीनसुद्धा या बोर्डला परपेंडिक्युलर आहे. आता S1 आणि S2 कडून ज्या वेव्ज इमिट झालेल्या असणार आहेत त्यातल्या दोन वेव्ज आपण घेतल्या, S1 O डॅश आणि S2 O डॅश. जर आपण व्यवस्थित बघितलं तर O हा सेंट्रल पॉईंट असल्यामुळं त्याच्याबरोबर समोर O डॅश जो पॉईंट आलेला आहे तिथंपर्यंत या दोन वेव्ज येऊन मिळत आहेत. म्हणून दोन्हीचा पाथ हा सेम आहे. म्हणून दोन्हीमधला पाथ डिफरन्स 0 झाला आणि आपल्याला या O डॅश ठिकाणी सेंट्रल ब्राईट बँड मिळालेला आहे. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या दोन वेव्ज विचारात घेऊया. सपोज S1P अँड S2P आर these two waves and P is a point on the screen which is at a distance y from the central bright band. Okay, this distance is y. Now S1P and S2P are not equal. म्हणजे हे दोन्ही पाथ आता वेगवेगळे असणार आहेत. सो दे हॅव पाथ डिफरन्स. सो वी आर गोइंग टू नो द पाथ डिफरन्स रिचिंग द वेव्ज ॲट पॉईंट पी. बघा आता ह्या दोन्हीमधला जर आपल्याला पाथ डिफरन्स घ्यायचा असेल तर पायथागोरस थेरमचा वापर करावा लागणार आहे. सो लुक ॲट द फिगर. हिअर इन द ट्रँगल S1P S1 डॅश. S1 S1 dash, this is the perpendicular drawn to the screen, and also S2 dash is another perpendicular drawn to the screen. So in the triangle S1P S1 dash, we have S1P square is equal to S1 S1 dash square plus, आता आपल्याला P S1 dash हे अंतर हवं आहे. मग P इथं लिहूया आपण P S1 dash square. जर आपण फिगरकडे व्यवस्थित बघितलं तर S1 S1 dash is nothing but the capital D square plus P S1 dash. इथं P S1 dash square म्हणजे काय असणार आहे बघा, P O dash हे डिस्टन्स y आहे
त्याच वेळेला S1 डॅश ओ डॅश हे डिस्टन्स D/2 आहे. म्हणजे आपल्याला इथं मिळणार आहे y मायनस D/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, या पद्धतीनं आपण S1 P स्क्वेअर काढला. लाईक दॅट इन ट्रायंगल S2 P S2 डॅश. Again we use Pythagoras theorem and we find S2P square is equal to S2 dash square means again capital D square plus now P S2 dash square. आता हे डिस्टन्स आपण कसं काढणार बघा. PO डॅश हा y आहे आणि O डॅश S2 डॅश हा D/2 आहे. म्हणजे PS2 डॅश किती असणार आहे तर y प्लस D/2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपल्याला S1 P स्क्वेअर आणि S2 P स्क्वेअर मिळालेला आहे. आपण यांची जर सबट्रॅक्शन केली तर आपल्याला पाथ डिफरन्स मिळू शकणार आहे. मग आपण सबट्रॅक्शन करूया. S2 P स्क्वेअर मायनस S1 P स्क्वेअर इज इक्वल टू D स्क्वेअर प्लस y प्लस D/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस पुन्हा D स्क्वेअर प्लस y मायनस D/2 ब्रॅकेट स्क्वेअर. या पद्धतीने इक्वेशन मिळणार. आपण हे जर सॉल्व केलं म्हणजे हा ब्रॅकेट y प्लस D/2 स्क्वेअर आणि y मायनस D/2 ब्रॅकेट स्क्वेअर हे जर दोन्ही इक्वेशन्स आपण सॉल्व केली तर आपल्याला फायनली मिळणार आहे 2y/d. आणि जी लेफ्ट साईड आहे आपण त्या लेफ्ट साईडचं देखील फॅक्टर्स पाडूया. या ठिकाणी आपल्याला काय मिळेल S2P मायनस S1P आणि S2P प्लस S1P is equal to 2y/d आफ्टर द सॉल्विंग. आता या ठिकाणी आपण हा ब्रॅकेटचे फॅक्टर्स पाडले. कशासाठी तर आपल्याला पाथ डिफरन्स हवा आहे. S2P आणि S1P मधला तो हा पाथ डिफरन्स असणार आहे म्हणून आपण हे फॅक्टर्स पाडलेले आहेत. आता S2P आणि S1P यांची ॲडिशन किती असणार आहे बघा. इन दिस केस सपोज स्मॉल d इज व्हेरी व्हेरी लेस दॅन कॅपिटल D. म्हणजे हा D स्मॉल d आणि हा कॅपिटल D या दोघांचं कंपॅरिझन घेतलं. स्मॉल d जर खूपच कमी असेल कॅपिटल D पेक्षा तर हा S1 हा S2च्या जवळ आल्यासारखा दिसणार आहे आणि मग या कॅपिटल D पेक्षा तो लहान दिसतो इथं किंवा कदाचित तिथून दिसणारही नाही इतका जवळ असणार आहे तो. त्यामुळं इथून जो P पॉईंट आपल्याला दिसतोय तो पण खाली येणार आणि मग हे अंतर म्हणजेच S1P आणि S2P जवळजवळ आपल्याला सारखंच दिसणार आहे. म्हणजे ही कंडिशन आपण वापरतो इथं. त्यामुळं S2P इज नियरली बिकम्स इक्वल टू S1P अँड आल्सो इट नियरली इक्वल टू कॅपिटल D. नियरली इक्वल टू कॅपिटल D असं म्हणूया आपण. मग आता हे कॅपिटल D म्हणजे 2D मिळणार. राईट, वी विल राईट हिअर. ही दोन्हीची बेरीज 2D झाली. इकडं गेल्यानंतर डिवाईड झालं. पुन्हा एकदा 2 डिवाईड होणार आणि आपल्याला पाथ डिफरन्स मिळणार आहे S2P मायनस S1P that is equal to path difference and this path difference is equal to YD upon capital D. ठीक आहे, आपण याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आता या इक्वेशननं आपल्याला फक्त पाथ डिफरन्स किती असेल एवढंच समजलं. बट we don't know what is the nature of this point P, whether it is bright or whether it is dark. For in order to know the nature,
we should know the conditions for constructive and destructive interference that we have studied. So for constructive interference, path difference इज इक्वल टू एन लॅम्बडा. हे आपण बघितलेलंच आहे. मग हा पाथ डिफरन्स आणि हा पाथ डिफरन्स जर आपण इक्वेट केलं तर आपल्याला इक्वेशन मिळेल एन लॅम्बडा इज इक्वल टू वाय डी अपॉन कॅपिटल डी. म्हणजेच आपण हे रिअरेंज करूया. वाय इज इक्वल टू एन लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. म्हणजे दिस y is nothing but the distance of the point P from the central point O dash. मग तो किती मिळाला आपल्याला n लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. n म्हणजे तो किती नंबरचा ब्राईट पॉईंट किंवा तो किती नंबरचा ब्राईट बँड आहे. तोच सबस्क्रिप्ट आपण इथंही घेऊ शकतो. हे कधी असेल तर जर पाथ डिफरन्स n लॅम्बडा असेल तर P या ठिकाणी आपल्याला ब्राईट पॉईंट किंवा ब्राईट बँड मिळेल. पण समजा तसं नसेल, म्हणजे जर तिथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स झाला तर आपल्याला माहिती आहे पाथ डिफरन्स इफ इट इज इक्वल टू 2n-1 लॅम्बडा बाय 2 ऑड मल्टिपल ऑफ हाफ वेवलेंथ असा जर पाथ डिफरन्स असेल तर तिथं डार्क पॉईंट मिळणार आहे. मग आपण इक्वेट करूया इक्वेशन 1शी. सो 2n-1 लॅम्बडा बाय 2 इज इक्वल टू वाय डी अपॉन कॅपिटल डी. ठीक आहे. So we get equation yn is equal to 2n-1 lambda capital D upon 2 small d. Okay. Now next point is fringe width. So what is meant by fringe width? The distance between two successive bright bands or dark bands. म्हणजे सपोज हा जर ब्राईट बँड आणि हा लगेचच त्याच्या शेजारचा दुसरा ब्राईट बँड असेल तर दोन ब्राईट बँडमधलं डिस्टन्स सक्सेसिव्ह किंवा दोन सलगच्या डार्क बँड्समधलं अंतर म्हणजे फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थ. सो लिसन अगेन. फ्रिंज विड्थ इज नथिंग बट द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट बँड्स और two successive dark bands is called as fringe width. Suppose we have at point P nth number of bright band. So we write here again equation yn is equal to n lambda capital D upon small d, and n plus 1 is the second bright band next to the bright band at P, whose distance is again yn plus 1. So we write here n plus 1 into lambda capital D upon small d. Now what is the fringe width? Distance between two successive bright bands means yn plus 1 minus yn. Now we subtract this. Then we get equation lambda capital D upon small d. So this is the expression for bandwidth for bright band. Again we can find bandwidth for dark band. आत्तासारखंच जर P या ठिकाणी n नंबरचा डार्क बँड असेल तर त्या डार्क बँडचं डिस्टन्स या इक्वेशननं आपल्याला मिळेल yn इज इक्वल टू 2n-1 लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d. हां, आणि
हा 2. मग जर पीच्या नंतर लगेचच येणारा दुसरा डार्क बँड आपण घेतला तर त्याचं डिस्टन्स असणार आहे yn+1. मग आपण एनच्या ठिकाणी n+1 सबस्टिट्यूट करूया आणि इक्वेशन लिहूया. आणि पुन्हा सबट्रॅक्शन मागासारखीच. जर आपण याची सबट्रॅक्शन केली तर आपल्याला सेम इक्वेशन मिळणार आहे पुन्हा लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d. जर आपण ही दोन्ही इक्वेशन्स बघितली, इक्वेशन नंबर 2 अँड इक्वेशन नंबर 3, तर बँडविड्थ ही सेमच दिसते आपल्याला. याचा अर्थ ब्राईट बँड्स अँड डार्क बँड्स आर इक्वली स्पेस्ड. म्हणजे डिस्टन्स बिटवीन 2 ब्राईट बँड्स इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन 2 डार्क बँड्स. ओके, थँक्यू.